ठाकरेंचा हा दुसरा स्मृतिदिन आहे। हा खूपच ऐतिहासिक ठरला, सगळ्यांच्याच आठवणीत राहिला तो एका महत्त्वाच्या दृश्यामुळे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज एकत्र आले। ही दृश्य आपण बघतोय। राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बराच वेळ ते उद्धव ठाकरेंशी बोलत होते। उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजस ठाकरे याच्याशीही त्यांनी शेक हँड केलं आपण बघितलं आणि यानंतर राज ठाकरे दुपारी 12:30च्या सुमाराला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले होते। त्यांनी स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली, पुष्पांजली वाहिली आणि नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कशा प्रकारे बातचीत केली, हे कशा प्रकारे एकत्र आले हे आपण पाहतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हे सगळ्यांच्याच मनातलं स्वप्न आहे आणि बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं का होईना हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं। राजकीय दृष्ट्या मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र येणार का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, पण तरी सुद्धा सगळ्यांच्याच मनामध्ये एक आशेचा किरण दिसला शिवाजी पार्कवर। यावेळी विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झालेला नव्हता, पण आपण आज बघतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या साक्षीनं हे दोघं भाऊ आणि हे दोघं राजकीय नेते एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र आल्याबद्दल बऱ्याच जणांना समाधान वाटलं। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी IBN लोकमतशी खास बातचीत केली, त्याच्यामध्ये त्या दोघांनी एकत्र यावं अशा मोठ्या अपेक्षा छगन भुजबळ यांनीही व्यक्त केल्या। राज आणि उद्धव यांनी एकमेकांशी बातचीत तर केलीच, पण त्याबरोबर त्या दोघांबरोबर त्यांच्या जवळच्या नेत्यांनी फोटो सेशन सुद्धा केलं। ती दृश्य पण आपण पाहिली आणि राज ठाकरे यानंतर सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून गेले। शिवसैनिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं। बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनाला राज ठाकरे शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी आलेले नव्हते, पण दुसऱ्या स्मृतिदिनाला मात्र राज ठाकरे आले। त्याचबरोबर भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे हे सगळे जण सुद्धा आले। त्यामुळे बाळासाहेबांची आठवण खऱ्या अर्थानं जागवली गेली।